मला 1 वर्षासाठी मोकळीक द्या, परंतु मिळायलाच तयार नाही. मी 19 फेब्रुवारीला हा विषय बोललेलो आहे. आजपर्यंत रोजच कार्यक्रम आहेत, त्याला खंडच पडत नाही आहे. म्हणजे समाजावरती समाजाचं माझं खूप प्रेम आहे आणि माझ्यावरती पण समाजाचं लई आहे. त्यामुळं हे नातं इतकं अतूट झालं आहे. समाजाला कळतं आहे कोण काम करणार आहे, कोण आपल्यासाठी काम करतो, कोण आपल्या लेकरा बाळासाठी झटतो आहे आणि कोण समाजाचं काम करणाऱ्यावर टीका करतंय आणि का कोणाची सुपारी घेऊन करतंय हे समाजाला चांगलं कळतंय. त्यामुळे समाज बाजूलाच जाऊ देत नाही आहे मला 1 दिवसासाठी सुद्धा. मी प्रामाणिक सांगतो की मला संघटन नाही उभा करायचं, त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करून द्यायची आहे. अडीअडचणी त्यांच्या लेकरा बाळाला कुठं आल्या, त्यांना आल्या. आयुष्य खूप मोठं आहे आणि याचा त्रास खूप आहे. दुनिया खूप आता बेकार निघाली. मुली शिकतात, मुलं शिकतात, ॲक्सिडेंट होतो, कुठं पडतं, दवाखान्यात जायला लागतं, पोलीस स्टेशनचे विषय आहेत, तहसीलचे विषय आहेत, अनेक विषय आहेत. मग गोरगरिबाच्या मदतीला कोण येणार? शेतीचे विषय आहेत, व्यापाराचे विषय आहेत, मालाला भावाचे विषय आहेत. कोणाचे जनावरं चोरीला जातात, कोणाची चोरी होती, डाके पडतात, विनाकारण त्रास दिला जातो, खोटे गुन्हे दाखल केले जातात. कुणी उधार नाही दिलं तर शिव्या दिल्या जातात, कुणाला उसने पैसे दिलेले लागले ते वापस मागितले तर बुडविले जातात. कुणी शिक्षक असेल त्याला हप्ता मागितला जातो, कुणी पोलीस असेल आमचा, कुणी आमचा तहसीलदार असेल, कुणी तलाठी असेल, कुणी व्यावसायिक असेल, कुणी व्यापारी असेल, कुणी आमच्या राजकारणातले सगळ्या पक्षातले मराठी असो दाबदडप केली जाते, खंडण्या मागितल्या जातात. मग अशा वेळेस ना एक यंत्रणा पाहिजे की त्यांना मदत करणारी, वेळेवरती सहकार्य करणारी. म्हणजे त्यांचं 5 मिनिटात काम होईल. एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला 15 मिनिटात मदतीला आहे, एखादा माणूस दवाखान्यात ये 15 मिनिटात माणूस मदतीला आला. मुलं शिकायला त्यांना अडचणी आल्या 15 मिनिटात माणूस आला पाहिजे. नसतं इथून पुण्याला कसं जायचं 500 किलोमीटरवर मुंबई पुण्याला शिकायला पाहिजे. ही यंत्रणा उभा करायची, परंतु समाज मला बाजूला जाऊ देत नाही. त्याचं कारण पण असं आहे की समाजाच्या लक्षात आलं आहे खूप दिवसानंतर इमानदारीनं आपल्या लेकरा बाळासाठी लढणारं कुणीतरी आहे, याला आपण पाठबळ दिलं पाहिजे, याला बळ दिलं पाहिजे. म्हणून मनोज जरांगेच्या पाठीशी रात्रंदिवस 24 तास चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मराठा समाज ताकदीन आहे. तुमची सुपारी दिली असं सांगितलं, त्यानंतर अनेक दिवस तपास सुरू आहे. या सगळ्या तपासावर मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत का? नाही, मी आता त्याच्यावरती नाही बोलत, कारण त्याच्यात खूप मोठे काय म्हणतात ट्विस्ट पुढच्या काळात येणार. तुम्हाला आता मला खरंच त्याच्यात बोलायचं नाही. मी बोललो, मी 15-20 दिवस झालं गप हे का नाही काय बोलतोय का. मला माहीत आहे की गृह मंत्रालयाच्या म्हणजे पोलिसांच्या आमच्या जालन्याच्या SP साहेबाच्या खूप हाताला लागलं. मग आता प्रक्रिया सुरू असताना आपण थोडं शांत राहिलेलं बरं राहील. खूप काही त्याच्यातून उघड होणार आहे. जे टळाटळा बोलणारे आहेत ना त्यांना इतकी बेकार खाली मान घालावं लागणार आहे समाजापुढं. आज समाज नाही ते आरोप त्यांचे ऐकून घेतो.